अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, स्वागत आहे तुमचं आपल्या सुप्रिया वाईब्स या यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी भक्त होणं म्हणजे फक्त माळजप करणं नाही, तर संसार सांभाळत आपल्या कर्तव्यामध्ये राहूनही स्वामींना प्रत्येक क्षणी स्मरणात ठेवणं हेच खरं भक्तीचं लक्षण आहे. आज अनेक लोक म्हणतात वेळच मिळत नाही, काम खूप असतं, मन शांत राहत नाही. पण स्वामी समर्थांनी कधी संसार सोडायला सांगितला नाही, तर या भवसागरात राहून, या मोहमायेत राहून परमेश्वराशी जोडून राहायला शिकवलं. आणि हेच भगवद्गीतेत सुद्धा सांगितलेलं आहे. आपले स्वामी महाराज हेच तर श्रीकृष्ण आहेत. खरा स्वामी भक्त तोच असतो जो गृहस्थ धर्म पाळून स्वामी सेवा करतो. स्वामी सांगत नाही की दिवसभर माझ्या फोटो समोर बसून माझं नामस्मरण करा. माझा खरा भक्त तोच आहे जो काम करत असताना माझे नामस्मरण करतो. म्हणजेच तुमची जीवनशैली अशी असली पाहिजे की तुम्ही तुमचं काम करता करता स्वामींचे नामस्मरण मनातील मनात केलं पाहिजे. समोरच्याला ते कळलं देखील नाही पाहिजे. आणि हे स्वामींना अत्यंत प्रिय आहे. तर एका आदर्श स्वामी भक्ताची दिनचर्या कशी असावी हे आपण पुढे पाहूयात. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत अवश्य बघा, जेणेकरून तुम्हाला खरी स्वामींची सेवा कशी करावी हे समजेल. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही स्वामी भक्त असो किंवा नसो, तुम्हाला तुमच्या दिवसाची सुरुवात ही पहाटे 4 वाजता म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर करायची आहे. जर तुम्हाला 4 वाजता जमत नसेल तर निदान 5 वाजता तुम्ही उठावे. उठल्यानंतर सर्वप्रथम देवाचे आभार माना की आजचा दिवस सुद्धा तू मला दिलास. स्वामींचे आभार माना की आजचा दिवस तू मला जगण्यासाठी दिला आहेस आणि आजच्या या दिवसाचं नक्कीच मी चीज करेल. या दिवसाची सुरुवात मी तुझ्या नामस्मरणाने करत आहे. उठल्या उठल्या जमिनीवरती डोके ठेवून धरती मातेचे दर्शन घ्या. त्यानंतर स्वामींचे दर्शन घ्या. स्वामींचे नामस्मरण करा. तुम्हाला जर वेळ नसेल तर तुम्ही 15 मिनिटं देखील स्वामींचे नामस्मरण करू शकता, पुरेसा आहे. त्यानंतर तुम्ही व्यायाम करा, ध्यान करा. हे सर्व झाल्यानंतर अंघोळ करून स्वामींची पूजा करून 11 वेळा तारक मंत्र म्हणा. जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही 1 माळ 2 माळ तुमच्या वेळेनुसार जप करा व तुमच्या दैनंदिन कामांना सुरुवात करा. परंतु स्वामी भक्त हो, एक गोष्ट लक्षात ठेवा, संपूर्ण दिवसाचे काम करत असताना तुम्ही स्वामींचे नामस्मरण करायचे आहे. आता तुम्ही म्हणाल हे कसं करायचं, तर अगदी सोपं आहे. आपण जसं टीव्ही पाहत असताना जेवण करतो, जेवण करत असताना मोबाईल बघतो, एकाच वेळेस आपण 2 गोष्टी करत असतो. त्याचप्रमाणे तुमचं दैनंदिन काम करत असताना मनातील मनात स्वामींचे नामस्मरण सदैव करत राहा. तुम्ही आतल्या आत मनात पुटपुटू शकता किंवा तोंडाने देखील म्हणू शकता. तुमचं दिवसभरात तुम्ही काम करत असताना तुमचं लक्ष बाहेरच्या कामात पाहिजे, परंतु अंतर्मनाचं लक्ष हे फक्त आणि फक्त नामस्मरणात झालं पाहिजे. तुम्ही दिवसभरात 24,000 वेळा स्वामींचं नामस्मरण केलं पाहिजे. यामुळं काय होतं की आपलं एक कनेक्शन बनून राहतं आपल्या स्वामींशी आणि तुम्हाला कधीच डिमोटिवेट वाटणार नाही. एकदा हा उपाय नक्की करून बघा. तसेच स्वामी सेवा करत असताना स्वामींनी कधीच घर, संसार, मुलं, बाळं या गोष्टी सोडायला लावल्या नाहीत. तुम्ही स्वामींची सेवा करत असतानाच आपल्या कुटुंबाला वेळ द्या, घरातील सदस्यांना वेळ द्या, आपल्या मुलाबाळांना वेळ द्या, आपल्या फॅमिली सोबत टाइम स्पेंड करा. यामुळे काय होईल की तुमची मानसिक स्थिती सुधारेल आणि ज्या वेळेस तुमची मानसिक स्थिती सुधारेल त्यावेळेसच तुमची आध्यात्मिक प्रगती ही नक्कीच होऊ शकते. स्वामींची सगळ्यात मोठी सेवा म्हणजे स्वामींचे नामस्मरण करणे होय. आत्ताच्या कलियुगात तुम्ही कितीही देवपूजा करा, कोणतीही गोष्ट करा, यज्ञ करा, होम हवन करा, पण आत्ता या कलियुगात सगळ्यात मोठी सेवा ती म्हणजे नामस्मरणाची आहे. आणि तेवढीच मोठी नामस्मरणाची ताकद आहे. तुम्ही स्वामींचे जितके जास्तीत जास्त नामस्मरण कराल तितकेच तुम्ही आध्यात्मिक उन्नतीकडे जाणार आहात.
ही गोष्ट कायम लक्षात असू द्यात. परंतु एक नियम घ्या, नामस्मरण करत असताना किंवा स्वामींची सेवा करत असताना कोणालाही दुखवू नका, कोणालाही अपशब्द बोलू नका. तुमचा आहार व्यवस्थित ठेवा. या गोष्टीचे तुम्ही जर पालन केले तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात जे पाहिजे ते मिळणार. म्हणजे तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप मोठ्या स्तरावर जायचं असेल तर ते नक्कीच होणार, तो बदल नक्कीच घडणार. आणि हे अनुभवाचे बोल आहेत. फक्त 1 महिना स्वतःसाठी द्या. 1 महिना तुम्ही अशा पद्धतीने साधना करून बघा, तुम्हाला आयुष्यात जे पाहिजे ते नक्कीच मिळणार. कारण ज्या वेळेस तुम्ही स्वतःवर फोकस करायला सुरुवात करता, स्वतःला वेळ द्यायला सुरुवात करता, आपल्या कुटुंबाला वेळ द्यायला सुरुवात करता, त्यावेळेस आपोआपच तुम्ही दुसऱ्यांची जी निंदा करत असता ती निंदा आपोआपच थांबते. तुम्ही दुसऱ्यांच्या विषयी वाईट बोलू शकत नाही. तुम्ही संपूर्ण दिवस स्वामींचे नामस्मरण करत असता किंवा ज्यावेळी संपूर्ण दिवस आपण काम करत असताना नामस्मरण करतो, त्यावेळेस आपल्या तोंडातून कोणाचीही निंदा होऊ शकत नाही. आणि यामुळे चुकीच्या गोष्टी जास्तीत जास्त टाळल्या जातात. ज्यावेळेस तुम्ही अशा प्रकारे साधना कराल त्याचे नक्कीच तुम्हाला फळ भेटेल. एकदा नक्कीच करून बघा आणि 1 महिन्यानंतर मला सांगायला या. खरे स्वामी भक्त असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये अवश्य लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आणि हा व्हिडिओ 5 स्वामी भक्तांना पाठवा, म्हणजेच तुमच्याकडून एक छोटीशी स्वामींची सेवा घडेल. असे स्वामींचे नामस्मरण करत राहा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.